नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादश हिंद केसरी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे। कालच आपल्याला बकासूर पळताना दिसला होता, चांगल्या प्रकारे एकदम जोरदार कमबॅक केला। आदत मैदानात दिसला होता। आदत किंग चिक्या आणि बकासूर ही जोडी कडेने फायनलला पळाली आणि एक नंबर करून दाखवला। खरं तर आशा नव्हती, पण तरी देखील कडेने देखील अजून पळू शकतो हे बकासूरने दाखवून दिले। तेही 12 मैदानाच्या पराभवानंतर 13व्या मैदानात जोरदार कमबॅक करून एक नंबर तेही कडेने। त्यामुळे खूप चांगलं वाटलं, बकासूर प्रेमी खूप खुश झाले, कारण की गुलाल तर घेतलाच होता, पण गुलाल असा घेतला की एक नंबरने। त्यामुळे जुना स्पीड, जुना बकासूर आपल्याला दिसून आला। आता पुढची चाहूल लागते ती बकासूर कधी दिसणार, कोणत्या मैदानात दिसणार। तर भावांनो, येतोय आपला बकासूर परवा कोणतं मैदान? शाहू महाराज जयंती निमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे। वार मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी हे ओपनचं मैदान आहे। मौजे कलेडोन येथे प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 81, तृतीय 61, 64, 41 अशी 4 बक्षीस आहेत मोठमोठी। त्यामुळे ह्या मैदानात, ओपनच्या मैदानात 30 जूनला आपल्याला बकासूर मौजे कलेडोन येथे पळताना दिसणार आहे। 30 जून आणि 1 जुलैला सुद्धा मैदान आहे। एक दुसा एक बैल, मला अशी माहिती मिळते ओपनच्या मैदानात तर नक्कीच पळणार आहे। कदाचित दुसऱ्या मैदानात सुद्धा नियोजन होऊ शकतो। म्हणजे 30 जून आणि 1 जुलै लगातार 2 दिवस हे कलेडोनचं मैदान आहे। पण एवढी खात्रीशीर अपडेट आहे, ओपनच्या मैदानात आपला बकासूर 30 जूनला पळणार आहे। कदाचित 1 जुलैला सुद्धा त्याच मैदानामध्ये दिसू शकतो। हा जो मैदान आहे शाहू महाराज जयंती निमित्त लगातार 2 दिवस मैदान आहे, पण 30 जूनला आपला बकासूर नक्कीच दिसणार आहे। बेस्ट ऑफ लक, धन्यवाद।